सध्या प्रेमाचा महिना अर्थातच व्हॅलेंटाईन्सवाला महिना सुरू आहे आणि यातच आता सिनेविश्वात काही सेलेब्स लग्न करतायत तर काही जण आपलं रिलेशनशिप उघड करतायत। पण सध्या चर्चा आहे ती मानसी नाईकची। पण थांबा, हे मी बोलत नाहीये तर अभिनेत्री मानसी नाईकच्याच एका पोस्टनं लक्ष वेधल्यामुळे म्हटलं जात आहे। त्यामुळेच मानसी पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय। नुकताच मानसीचा वाढदिवस सुद्धा झाला तर यंदाचा वाढदिवस मानसी पॅरिसमध्ये साजरा करते। पण मानसी सोबत तिचा एक मित्र असल्याचं सुद्धा दिसून येत आहे। नुकतीच त्यानं मानसीचा एक फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती आणि त्यामुळेच दोघांच्याही रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यात। राहुल असं मानसीच्या मित्राचं नाव आहे तर दोघेही सध्या पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत। दरम्यान मागच्याच वर्षी मानसीचा घटस्फोट झाला होता, त्यामुळे मानसी मोठ्या मानसिक संकटातून जात होती। आपलं लग्न एक ट्रॅप असल्याचं देखील तिनं सांगितलं होतं। त्यानंतर मानसीनं पती प्रदीप खरेरापासून विभक्त होण्याचा सुद्धा निर्णय घेतला। मात्र आता मानसीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीनं एंट्री घेतली असल्याचं एकंदरीतच तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येत आहे। मात्र दोघांनीही अद्याप तरी याबाबत कोणतंही भाष्य केलं नाहीये। तेव्हा आता मानसी खरंच पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतोय। तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी। आणि मला लहानपणापासून ही पण एक सवय होती जी अजूनही आहे की तुला माहिती आहे, आपण फॅन्सी ड्रेसमध्ये जर उमराव जान करायचं असेल तर उमराव जानसारखं नटायचं, रेखाजींचा उत्सव दाखवायचा असेल तर तसं दाखवायचं, किंवा माधुरी दीक्षितचं आपलं हमको आज कलेचा तिचा गेटअप करायचा। हे मी करते आणि हे मी अजूनही करते। आता हे फक्त बदल एवढाच आहे की ते फक्त डान्स नसून मी डायलॉग डिलिव्हरीज करत असते। हे एक अभ्यास आहे माझा स्वतःचा आरशासमोर की एक माझ्या घरात वेगळाच एक स्वगत चित्रपट चालू असतो आणि त्याच्यात मी रोज वेगवेगळी हिरो आणि हिरोईन दोघांचे डायलॉग्स बोलते।